पवारसाहेब कुठल्या व्यासपीठावर जातात ह्याचा विचारही कधी कोणी करू नये. बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा आमच्या अख्ख्या पक्षातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला दम दिला, माफी माग. मी पवारसाहेबांना फोन केला, सर मी काय करू, मी चुकलो का? पवारसाहेब म्हणाले हे काय, याच्यात कुठेही तुझं चुकलेलं नाही. हा काय शब्द आहे काय? असं काय मोठं केलं त्यांनी? तुमच्यापेक्षा जास्त अग्रेसिव्हली पवारसाहेब अंगावर जातात. अख्खं येऊर आहे ना, येऊरचे बंगले हे फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे पवारसाहेबांनी वाचवलेले. राजकारण म्हणजे फक्त सूड, द्वेष, संपून टाका, कापून टाका. चिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी. अजित दादा मला केबिनमध्येच घेणार नाही, अनेक पत्र पाठवून झाले. विनायक राऊतला सांगा राजेंद्र साळवीला सांभाळ यार, बाकी सोडून दे. संजय दिना पाटील हा ओरिजिनल आमचाच माणूस आहे. आजही सकाळीवर बंगल्यावर येऊन साहेबांना भेट, अजूनही बैठकांमध्ये बसतो तो साहेबांबरोबर. गावच्या सरपंचांना सांगून ठेवा आपल्यात येणार असेल तर निधी देऊ. अहो नाही पटत आमचं तुमच्या विचारांशी. त्याकडे महाराष्ट्र उद्याचा पंतप्रधान म्हणून देवेंद्रजींकडे बघतो आणि हे रिपेअर करणारा एकमेव माणूस शरद पवार. मग आमदारांना पण सांगून टाकायचा की येत जाऊ नका विधानसभेत. एक अशी राजकारणी आहेत या देशामध्ये ज्यांच्यामध्ये सूड, असूया, द्वेष हे कधी निर्माणच होत नाही. आम्हालाही राग येतो, आम्हालाही कधी कधी वाटतं की हे का करतात, पण ते का करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे एक उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात मी जैन जिथे म्हणजे वाटतच नव्हतं की पवारसाहेब तिथे जातील, पवारसाहेब जातात. म्हणजे ज्या माणसाने पवारसाहेबांच्या राजकारणाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पक्ष पळवला, निशाणी पळवली, सगळं केलं, पण त्याच्याबरोबर स्टेज शेत करताना असं कधी त्यांच्यात असूया आणि सूड दिसत नाही. किंबहुना ते बोलतच नाहीत कधी असं. आमच्याशी सुद्धा चर्चांना त्यांच्या तोंडातनं कधी राग, द्वेष, सूड, असूया हा हे 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 म्हणजे हे खरं तर शिकण्यासारखं आहे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी. हे जे खोट्या पोलिस केसेस टाक, खोटे गुन्हे टाक, त्यांचं राजकीय आयुष्य बर्बाद करण्यासाठी कामं करा, त्यांचे निधी बंद करून टाका, त्यांच्या मतदारसंघात भलत्यालाच निधी द्या, हे जे मागचे 5-10 वर्ष सुरू झालंय ना, ते पवारसाहेबांना असं स्पर्शही करत नाही. त्यामुळे पवारसाहेब कुठल्या व्यासपीठावर जातात ह्याचा विचारही कधी कोणी करू नये. ते राजकारण कप्पे करतात. त्यांचा राजकीय कप्पा वेगळा आहे आणि सामाजिक कप्पा वेगळा आहे. मला आठवतं बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा आमच्या अख्ख्या पक्षातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला दम दिला, माफी माग, ते परत घे. मी पवारसाहेबांना फोन केला, सर मी काय करू, मी चुकलो का? पवारसाहेबांना म्हणाले हे काय राजकारण नाही ना, तुझा त्याच्यात अभ्यास आहे आणि तुझ्या अभ्यासातनं तुला जे योग्य वाटतं ती तू भूमिका घेतली आहेस, त्याच्यात कुठेही तुझं चुकलेलं नाही. ज्यांना कोणाला हे बोलायचं असेल त्यांना बोलू दे, त्यांना सांगा तुम्ही विचाराने विरोध करा, माझ्या विरोधाला तुम्ही विचाराने विरोध करा. हे पवारसाहेब. तेव्हा पवारसाहेब हे रसायन समजून घेण्यासारखे आहे आणि प्रामाणिकपणाने सांगतो, शब्द जपून वापरा. हे विश्वासघातकी बितकी आम्ही ऐकून घेतो. आता हा काय शब्द आहे काय? असं काय मोठं केलं त्यांनी? पण जेव्हा लढायची वेळ येईल तुमच्यापेक्षा जास्त अग्रेसिव्हली पवारसाहेब अंगावर जातात. अहो त्याचं उदाहरण आहे ना बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब. दोघंही मैदानात असताना लढायचे, कुस्तीसारखे लढायचे, कोणाला चितपट कोण कधी मारतो. पण वैयक्तिक आयुष्यात त्यांच्यासारखी मैत्री महाराष्ट्राने बघितली नाही. अख्खं येऊर आहे ना, येऊरचे बंगले हे फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे पवारसाहेबांनी वाचवलेले. कधीतरी इतिहास सांगेल, मग लोकांना समजेल की कशी मैत्री असते राजकारणातली. राजकारण म्हणजे फक्त सूड, द्वेष, संपून टाका, कापून टाका. पण हे मी जे बोलतोय हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी लक्षात घ्यावं. आमच्यावर ज्या खोट्या केसेस पडल्या आहेत ना, आमचे जे निधी बंद केलेत ना, त्याचा विचार करा. शरद पवार जेव्हा असं वागतात तेव्हा ते का वागतात, कशाला वागतात, विचार करा. बाकी काही नाही. संजय राऊतांनी टीका करावी एवढं काही मोठं नव्हतं हे. फारच म्हणजे मी काही बोलत नाही. आपण नाही का भेटत तो कोणाला जाऊन? आता एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी. अजित दादा मला केबिनमध्येच घेणार नाहीत. मी अनेक पत्र पाठवून झाले. एकनाथ शिंदे मला दररोज सांगतात परवा, तो त्यांचा परवा 2.5 वर्ष 3 वर्ष झाले उगवलाच नाही. ठीक आहे ना, चलताय राजकारणात, असेल त्यांच्या मनात काहीतरी आढळ, मला काय त्याचं वाईट वाटत नाही. पण म्हणून पवारसाहेबांनी त्यांचा सत्कार करायचा नाही हे काय बरोबर नाही. पवारसाहेबांची उंची काय हो महाराष्ट्रात? आज देशात पार्लमेंटरी डेमोक्रेसीमधला सर्वात मोठा माणूस आहे तो, भीष्माचार्य आहे. पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये त्याच्या एवढा मोठा माणूसच नाही आहे. आणि त्यांच्या राजकीय विचारसरणीशी ते कॉम्प्रोमाइज करतात का? नाही.
जिथे ठोकायचं ठोकतात ना. अमित शहा जेव्हा त्यांच्यावर बोलला तेव्हा चिटकवण्याची हिंमत होती का अमित शहाला तडीपार बोलायची? बोलले ना ते शरद पवार आहेत. जिथे वार करायला करतात, दररोज वारच करायला तरवार घेऊन फिरलं पाहिजे असं काय नसतं. मात्र उद्धव ठाकरे कधीच काय बोलले नाही. मात्र विनायक राऊत असं म्हणतात की पवारांमध्ये जाऊ द्या, ठेवला. विनायक राऊतला सांगा राजन साळवीला सांभाळ यार, बाकी सोडून दे. चला बोला पुढे बोला. काही प्रकाशात आले, अजून काही येणार आहेत. संजय दिना पाटील हे काल दिल्लीमध्ये पवारांच्या त्या सत्कार. संजय दिना पाटील हा ओरिजिनल आमचाच माणूस आहे, खानदानी आमचा आहे. त्याच्यात काय मोठं आहे? खानदानी आमचा आहे. त्याच्या आईच्या हातचे मावरं मच्छी पवारसाहेबांनी किती वेळा खाल्ली असेल. त्याचे वडील दिनामामा शेठ, ठीक आहे गेला शिवसेनेत, ठीक आहे ना, चलत आहे. पण पवारसाहेबांनी त्याच्यावर कधी राग नाही ठेवला. आजही सकाळीवर बंगल्यावर येऊन साहेबांना भेटतो. पवारसाहेब काय त्याकडे मोठे डोळे पकडून बघत नाहीत. अजूनही बैठकांमध्ये बसतो तो साहेबांबरोबर. अहो त्यालाच राजकारण म्हणतात हो. हे सूड द्वेष हे राजकारण, हे बदललेलं हे महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण आहे. याला राजकारण म्हणतच नाहीत. कोणाच्या तरी मागे लागायचं, कोणाला तरी मागणं जाऊन चावायचं, कोणातरी कशा तरी खड्ड्यात ढकलायचं, याला राजकारण म्हणतच नाही. मी अजूनही सांगतो, मला देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं आणि म्हणाले की राजकीय अंतर वाढत चाललंय, म्हणजे आपल्यात संवाद नाही आहे. मी उठून टाळ्या वाजवल्या, संवाद वाढला पाहिजे, पण तो वाढत नाही आहे दुर्दैवाने. तुम्ही विरोधकांचं चटणी करायलाच निघालात. आज एक मंत्री बोललाय गावच्या सरपंचांना सांगून ठेवा आपल्यात येणार असेल तर निधी देऊ, नाही तर निधी नाही देणार. काय आहे अहो? नाही पटत आमचं तुमच्या विचारांशी तर आम्ही विरोधात राहणार ना. बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इज आय ॲग्री टू डिसॲग्री. माझे आणि तुमचे वैचारिक मतभेद आहेत, ते मान्य करून मी तुमचा सन्मान करेन. तर वैचारिक लढाई विचारांनी लढली पाहिजे. हे काय निधी देणार नाही सांगा, प्रवेश करा. आणि माझा बॉस बसलाय, मला तर बॉसला विचारायचं की तुम्ही हे शिकवता का असं बोलायला. उद्याकडे महाराष्ट्र उद्याचा पंतप्रधान म्हणून देवेंद्रजींकडे बघतो. उद्या काय होईल माहीत नाही, मला माहीत नाही काय होईल. पण सगळेजण म्हणत असतात, ब्युरोक्रेसी म्हणतात इथे की ते पंतप्रधान होऊ शकतात. पण हे असे तुमचे बोलायला लागले तर कसं व्हायचं? आणि सरळ सांगतात बॉस फिट बैठा आहे आपला. अरे नका देऊ बाबा, तुमचा निधी आहे. कारण का महाराष्ट्र जनता तुम्हाला देते, सरकारला देत नाही. महसूल तुम्हाला मिळतो, तो तुमच्या खिशात जातो आणि मग खिशातनं तुम्ही काढून वाटता. तो महाराष्ट्राचा थोडी आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे. मग आमदारांना पण सांगून टाकायचा की येत जाऊ नका विधानसभेत, काय ऐकणार नाही तुमचं. चालू रे, हेच आहे ना, हेच रिपेअर करा. आणि हे रिपेअर करणारा एकमेव माणूस शरद पवार. उदय सामंत यांनी पण देखील भेट घेतली. नरेश उदय सामंत कोणाचा माणूस आणला कोणी राजकारणात? त्यांना कोणाचा माणूस? जाऊ द्या, कशाला आम्हाला मग काढायला लावताय? महादेव मुंडे प्रकरणाची आता चौकशी होणार आहे SIT. महादेव मुंडेचे प्रकरण होतं, आपण देखील विधानसभेत देखील मागणी केली होती. आपणच मुद्दा सगळ्यात जास्त उपस्थित. काही होणार नाही हो.